चला तर मग आज बनवूयात आपण चटपटीत अशी घेवड्याची शेंग. त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेवड्याची शेंग बघा अशी निब्बर घेतलेली आहे बी असणारी, मीठ, आपला घरगुती काळा मसाला, थोडीशी हळद, जाडं भरडं शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता, आपलं वाटण, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं घातलेलं याच्यात, मोहरी आणि जिरी. आता आपण ही शेंग अगोदर उकळून घेणार आहे. बघा पाणी उकळून घेतलेलं आहे, याच्यात आपण शेंग टाकून घेणार आहोत. आणि हे आपण 10 मिनिटं व्यवस्थित वाफवून घेणार आहे ही शेंग. बघा आपली शेंग वाफवली का बघून घेऊया आपण. 10 मिनिटं झालेले आहेत. बघा यातील बी पण व्यवस्थित शिजत आलेले आहेत. शिजलेले व्यवस्थित शेंग. आपण यातून पाणी काढून घेऊया. बघा फोडणीसाठी आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडीशी मोहरी टाकून घेणार आहोत. तेल थोडं तापून द्यायचं आपल्याला. बघा मोहरी अशी तडतडली, कढीपत्ता टाकून घेणार आहोत आपण. नंतर थोडीशी जिरी, नंतर आपण घेतलेलं वाटण, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय. खूप चविष्ट लागते बघा अशी भाजी बनवल्याच्या नंतर. नंतर आपला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ. हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचंय. भातासोबत तर खूप भारी लागते बघा. आणि घेवड्याचे जर जे बरं बिया असल्या ना तर भात पण त्याच्यात व्यवस्थित लागतो, भातात जर त्या बिया टाकल्या तर. बघा आपला मसाला व्यवस्थित परतलाय. आता आपण शेंग टाकून घेऊया. व्यवस्थित हे मिक्स करायचंय बघा मसाला आणि शेंग. आता याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. आणि आपल्याला हे एक 10 मिनिटं असं शिजवून घ्यायचे बघा थोडंसं. बघा 10 मिनिटानंतर आपली भाजीतलं पाणी थोडंसं आटलेलं आहे आणि कसली मस्त पण वास येतोय बघा. आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया आणि 1 मिनिटभर असंच ठेवूया. बघा टिफिनसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी पण ही भाजी झटपट होणार आहे. 10 ते 15 मिनिटातच होते आणि चवीला तर खूप भारी लागते. बघा आपण मिनिटभर असंच ठेवून देऊया. बघा 1 मिनिटानंतर आपली ही भाजी रेडी झालेली आहे. बघा अशी चुलीवरची गरमागरम भाकरी आणि गरम भाजी खाण्यासाठी लवकरात लवकर या आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.